नमस्कार, मी प्रीती। आवाज इंडिया मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर नजर टाकूया आजच्या टॉप 10 महत्त्वाच्या घडामोडींवर। राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सध्या वेग आला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचना अंतिम करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात। मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिले। राज्य निवडणूक आयोगाने मुंबई महानगरपालिकेच्या सर्व 227 प्रभागाची प्रभाग रचना अंतिम करून त्याचा संपूर्ण आराखडा आज प्रसिद्ध करण्यात आलाय। या आराखड्यानुसार मुंबई महापालिकेची एकूण लोकसंख्या 1,24,03,37 असून ही लोकसंख्या मुंबई महापालिकेच्या 227 प्रभागांमध्ये विभागली गेली आहे। धनगर समाजासाठी दीपक बोराडे यांनी 15 दिवसांपासून जालना येथे उपोषण केले होते, परंतु त्यांची तब्येत खालावल्याने त्यांनी 2 ऑक्टोबरला उपोषण मागे घेतले। या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी भाष्य करत म्हटलंय, आता धनगर समाजाने ओबीसींच्या लढ्याचे नेतृत्व केले पाहिजे। ओबीसींना 27% आरक्षण आहे। धनगर समाजाने महाराष्ट्र विधानसभेची सत्ता हाती घेऊन हे आरक्षण वाढवावं, तरच समाजाला न्याय मिळेल असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेली आनंदाचा शिदा ही योजना आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे। राज्यातील गोरगरीब जनतेला सणासुदीच्या काळात घरात गोडधोड करता यावे यासाठी राज्य सरकारने ही योजना सुरू केली होती। या योजनेअंतर्गत दिवाळी आणि इतर सणांच्या काळात रेशनच्या दुकानांवर किट वितरित केले जायचे। मात्र यंदा राज्य सरकारकडून गणेशोत्सव आणि त्यानंतर दिवाळीत आनंदाचा शिदा वितरित करण्यात आलेला नाही, त्यामुळे ही योजनाही बंद होणार का अशी चर्चा सुरू झाली आहे। संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मी कराड याच्या नावाने सध्या सोशल मीडियावर आर्थिक निधी गोळा करण्यासाठी बॅनर व्हायरल होत आहेत। वाल्मी कराड संघटना मित्रमंडळ मजबूत करण्यासाठी तसेच सोशल मीडियावर वाल्मिक अण्णाचे नाव व चेहरा सातत्याने टिकून राहण्यासाठी आपले आर्थिक सहाय्य फार महत्त्वाचे आहे। फुल ना फुलाची पाकळी दान करून मदत करा अशा मजकुराचे हे बॅनर सोशल माध्यमांवर मोठ्या प्रमाणावर सध्या व्हायरल होत आहे। कोथरूड गोळीबारानंतर फरार झालेला कुख्यात गुंड निलेश घायवळ विरोधात पुणे पोलिसांनी कारवाईचा फास आवळलाय। घायवळच्या घरावर छापेमारी करून आक्षेपार्ह वस्तू व महत्त्वाची कागदपत्रे जप्त केली आहेत। कल्याण पश्चिम मधील धाकटे शहाड कोळीवाड्यात वडिलोपार्जित जमिनीच्या जुन्या वादातून काका पुतण्याच्या कुटुंबांमध्ये तुंबळ हाणामारी झाली। या गंभीर घटनेत 4 जण जखमी झाले, ज्यात पुतण्या विनोद कोट लोखंडी हत्याराने गंभीर जखमी झाला आहे। बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे। यात पुराच्या पाण्यात बुडालेल्या 6 वर्षीय चिमुकल्याला वाचवताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। बार्शी तालुक्यातील धामणगाव दुमाला येथे काल ही हृदयद्रावक घटना घडली। 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्याच्या सूत्रधाराला पोलिसांनी अटक केली आहे। दहशतवाद्यांना रसद पुरवल्याबद्दल जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी मोहम्मद युसुफ कटारी याला अटक केली आहे। आरोपीने चौकशी दरम्यान अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत। महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारताने पाकिस्तानवर 88 धावांनी विजय मिळवला। या एकदिवसीय सामन्यात एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे। भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि पाकिस्तानची फिरकी गोलंदाज नशरा संधू यांच्यात मैदानावर बाचाबाची झाली। यावेळी नशरा संधूने हातवारे केले तसेच डोळे वटारून हरमनप्रीत कौरला बघत होती। यानंतर हरमनप्रीत कौर देखील तिच्याकडे बघत राहिली। या दरम्यानचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे। साऊथ सुपरस्टार ऋषभ शेट्टीचा कांतारा चॅप्टर 1 हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार कमाई करत असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या 3 दिवसातच देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर या सिनेमाने आपले पाय घट्ट रोवले आहेत। कांतारा चॅप्टर 1 या 4थ्या दिवशीही बंपर कलेक्शन केले। यासह सिनेमाने 200 कोटींच्या क्लबमध्ये थाटात एंट्री केली आहे। अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत रहा आवाज इंडिया मराठी।